रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। कशेळे ग्रामपंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी मोर्चा। कशेळे ग्रामपंचायत यांचे पाण्याकडे दुर्लक्ष। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कशेळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। या ग्रामसभेला कशेळे गावातील तसेच आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात 200हून अधिक महिला पाण्याची समस्या घेऊन आल्या होत्या। 8 दिवसातून एकदा पाणी येते तर आम्हाला रोजचे पाणी पाहिजे असा प्रश्न उपस्थित करत ग्रामसभेत महिलांचा गदारोळ चालू होता। पण त्यांच्या पदरात निराशा हाती आली। ग्रामसभेत कशेळे गावातील पाण्याविषयी समस्यांचा प्रश्न उपस्थित केला होता, पण ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी हात झटकत ठेकेदारांकडे बोट दाखवत ग्रामसभा संपवत चहा देऊन महिलांचे तोंड गोड केले। कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामपंचायतीवर कशेळे गावातील महिला तसेच दोरेवाडीतील महिला यांनी पाणी समस्याविषयी मोर्चा काढत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा घेण्यात आली। त्या ग्रामसभेत मोर्चा आणला होता। या ग्रामसभेला कशेळे ग्रामपंचायतमधील एकही सदस्य उपस्थित नव्हते। ग्रामसभेला सरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली। तसेच कशेळे गावातील महिला व आदिवासी वाडीतील महिला पाण्याचा प्रश्न घेऊन आल्या होत्या। या महिलांना 8 दिवस झाले पिण्याचे पाणी मिळत नाही। या त्रासाने महिलांनी स्वतः ग्रामसभेला उपस्थित राहून पाण्याविषयी समस्यांचा प्रश्न उपस्थित केला, पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने महिलांच्या पदरी निराशा आली। जुनी नळ पाणी योजना चालू आहे, तिला 10 वर्ष झाले, अद्याप परत ग्रामपंचायत याच्याकडे हस्तांतरित केली नाही। त्यामुळे ग्रामविकास अधिकारी, सरपंच हात झटकत ज्यांनी काम घेतले आहे असे ठेकेदारांकडे बोट दाखवत हात वर करत ठेकेदार तुम्हाला पाणी देईल, आमची जबाबदारी नाही असे सरपंच यांच्याकडून उत्तर देण्यात आले। आम्ही ठेकेदारांना सांगून लवकरात लवकर काम पूर्ण करून पाणी नळाला येऊ दे असे सांगू। महिलांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला, इतर फार्म हाऊस कंपनीला पाणी दिले जाते ते पहिले बंद करा, आम्ही जो काय बिल घरपट्टी येईल किंवा मेंटेनन्सचा खर्च होईल तो आम्ही दर घरटी देऊ असे जमलेल्या महिलांनी सांगितले। बाहेर पाणी देत असल्याने कशेळे गावात पाण्याची टंचाई भासत आहे। जी जुनी पाण्याची योजना आहे त्या योजनेच्या नळाला 2 दिवसाआड पाणी येते असते, आम्हाला रोजच पाणी पाहिजे असे महिलांनी सांगितले। नवीन नळ पाणी योजना आहे ती लवकर पूर्ण करून महिलांनी पाणी त्यांच्या दारी मिळावे अशी मागणी महिलांकडून केली जात आहे। कशेळे ग्रामपंचायतीसाठी 3.5 कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना मंजूर आहे, बहुतेक काम पूर्ण होत आले आहे। कशेळे येथील काही अडचणीमुळे पूर्ण झाले नाही, ते सुद्धा काम मार्च महिन्यात पूर्ण करू असे ठेकेदार रुपेश हरपुडे यांनी सांगितले आहे। कशेळे ग्रामपंचायतमध्ये एवढी मोठी ग्रामपंचायत आहे आमची, पण पाण्याची बिलकुल सोय नाही आहे। ग्रामपंचायतमध्ये जेवढे सदस्य आहेत, सरपंच आहेत, कोणीही लक्ष देत नाही आहे गावात पाणी आलं आहे की नाही आलं आहे। 1 दिवस पाणी येतं, 8-8 दिवस पाणी येत नाही। आदिवासी एरिया आहे, बायका कुठे जाणार पाण्याला? प्रत्येकाकडे बोरिंग मारण्यासाठी पैसा नाही आहे। ते वैयक्तिक जे आहेत रिसॉर्टवाले किंवा फॅक्टरीवाले त्यांना पाणी पुरवठा वेळच्या वेळी होतोय, पण गावात वेळच्या वेळी पाणी येत नाही आहे। आम्हाला दिवस आड का नाही ना, पण पाणी कंपल्सरी आलंच पाहिजे। 1 तास पाणी आलं पाहिजे, नियम म्हणजे सकाळी पाणी आलं पाहिजे। कधी पण सोडतात, कोण घरात असतं नसतं पाणी कधी घेणार आम्ही? घरात येत नाही, बघतच नाही। लाईन आमच्या मोठ्या घराकडे आहे, कातकरवाडीतले आहे। पाणी 2 दिवसातून येते, ते पण वेळेवर येत नाही। आणि दुसऱ्यांच्या इथं आम्ही हांडे घेऊन, ज्यांच्या इथं बोरिंग आहे त्यांच्या इथं आम्ही हांडे घेऊन जातो, त्यांचे पण 2 शब्द ऐकून आणि द्या दादा आणि बाबा करून पाणी द्या, आम्हाला प्यायसाठी तरी पाणी द्या, वापरायला नसलं तरी चालेल पण प्यायला तरी द्या असं सांगून आम्ही कसे तरी 2-2 हांडे तरी पाणी आणतो।
मग पाण्याची एवढी जर दुष्काळ असेल तर मग एवढा कशेले गाव नुसता नावाला मोठा आहे. मग पाणी आम्हाला पाहिजे, काही झालं तरी पाण्याची सोय झालीच पाहिजे. कपडे वगैरे धुवायला पाणी होतं तर ते पण त्या कुत्र्या हो, विहिरीत पाणी तर ते पण चांगलं नाही. तर धरणात पाणी होतं ते पण त्याच्यात पण कुत्रं मेलंय. तर धुवायला जायला चान्सच नाही आणि कपडे प्यायला पाणी नाही तर धुवायचे कसे कपडे. मला पाणी पाहिजे, मेन पाणी. यापुढे जेव्हा ग्रामसभा असेल तेव्हा ग्रामपंचायतचे सदस्य सर्व हजर पाहिजे. हे सगळे सदस्य ग्रामपंचायत मध्ये हजर पाहिजे.